कॅन्सरबद्दल आपल्या देशात मोस्ट कॉमन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सरचा असतो. आजकाल कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत असताना मेनली कोणता कॅन्सर जास्त प्रमाणावर आढळतो आणि त्याचे मेन रिझन्स काय आहे? ब्रेस्ट कॅन्सर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं. एच-पी-व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस बेसिकली संभोगाने शरीरात येते. हा स्त्रियांचा जो गर्भपिशवीचा मुख आहे, तिथे जाऊन हा व्हायरस बसतो. आज जगभरात कॅन्सरचं प्रमाण वाढत असताना फेब्रुवारी हा महिना कॅन्सर अवेअरनेस महिना म्हणून साजरा केला जातो. आज सर्व्हायकल कॅन्सरचंही प्रमाण तेवढंच वाढताना दिसत आहे. तर यावर मार्गदर्शन करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टर स्मिता सिनुकुमार आज आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय नक्की कॅन्सर आहे आणि त्याच्यावर काय काळजी घ्यावी. तर आज आपण डॉक्टरकडूनच जाणून घेऊयात. डॉक्टर तुमची ओळख थोडक्यात सांगाल? नमस्कार. माझं नाम डॉक्टर स्मिता सिनुकुमार आहे. आय एम अ सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट अँड हायपेक अँड रोबोटिक कॅन्सर सर्जन इन अपोलो हॉस्पिटल पुणे. तर कॅन्सरबद्दल आपल्या देशात मोस्ट कॉमन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सरचा असतो आणि स्त्रियामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा असतो आणि गर्भपिशवीचा मुखाचा कॅन्सर त्यांना सर्व्हायकल कॅन्सर म्हणतात. दीज आर द कॉमनेस्ट कॅन्सर्स इन विमेन इन आवर कंट्री. अँड आज आम्ही गर्भपिशवीचा मुखाचा कॅन्सर ज्यांना सर्व्हायकल कॅन्सर म्हणतात त्याच्याबद्दल बोलूया. तर सर्व्हायकल कॅन्सर प्रत्येक वर्षी आमच्या देशात अराउंड 1,20,000 महिला हा कॅन्सरचा डायग्नोसिस त्यांच्यात असतो आणि त्यापैकी 50% कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये दिसायला जातात. पण ही गोष्ट चांगली नाही आहे कारण सर्व कॅन्सरपेक्षा सर्व्हायकल कॅन्सर इज अ हायली प्रिव्हेंटेबल कॅन्सर. या कॅन्सरसाठी आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज आहे आणि ते प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज जर आम्ही यांचा उपयोग केला तर हे कॅन्सर आम्ही अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकते आणि हा जो 50% चा प्रमाण आहे ते अर्ली कॅन्सर डिटेक्शन 90% मध्ये होऊ शकतो. तर हा कॅन्सरचा काय कॉज आहे? मोस्ट इम्पोर्टंट कॉज जे आहे ते आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन. या इन्फेक्शनमुळे स्त्रियांना कॅन्सर होऊ शकते आणि हा इन्फेक्शन संभोगच्या मार्गाने शरीरात पसरतो. डॉक्टर तुम्ही एक थोडक्यात माहिती दिलीच, पण आपण तरी स्टार्टपासून स्टार्ट करूया, की कॅन्सर म्हणजे नक्की काय आणि त्याची सुरुवात कशी होते? तर कॅन्सर म्हणजे जनरली काय असतो, की शरीराची जी पेशी असतात, ती पेशी आपोआप वेळेवर मरून जातो आणि नवीन पेशी तयार होते. पण कॅन्सरमध्ये काय होतो, ही जे नवीन पेशी तयार होण्याची प्रक्रिया आहे, ती कायमच राहते आणि ते संपत नाही. आणि हा जे पेशी आहे ते वाढून एक ट्यूमर बनतो आणि ते ट्यूमर गर्भपिशवीमध्ये होऊ शकते, स्तनात होऊ शकते, लिव्हरमध्ये होऊ शकते, डोक्यात होऊ शकते. तर हे पेशी जे आहे ह्याचं निदान होत नाही, डेथ होत नाही आणि ह्या पेशी वाढत चालतो आणि आपल्या शरीराच्या भागातूनच हा पेशी तयार होतो. तर हा जो अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे त्यालाच आम्ही कॅन्सर म्हणतात. अ, आजकाल कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढत असताना मेनली कोणता कॅन्सर जास्त प्रमाणावर आढळतो आणि त्याचे मेन रिझन्स काय आहे? तर कॅन्सर जे आहे ते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगळं-वेगळं असतो. तर आपल्या देशात जर पाहिलं तर आपल्या देशमध्ये ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हणजे आपल्या देशात तंबाखू खाण्याची जे चालन आहे ते खूपच जास्त आहे इतर पेक्षा. तर ओरल कॅव्हिटी कॅन्सर खूपच कॉमन आहे आणि आपल्या देशात जे पुरुष आहेत त्यांच्यात हा कॅन्सर खूपच कॉमन प्रमाणे पाहिला जातं. आणि स्त्रियांमध्ये जसं सांगितलं, की आपल्या देशात आता लाईफस्टाईल चेंजेस सुरू झालेली आहेत. वेस्टर्न लाईफस्टाईल खूप जास्त आम्ही अडॉप्ट करायला लागलो आहोत. लाईफस्टाईल चेंजेसमुळे, खाण-पानमुळे आपल्या शरीरात बऱ्यापैकी बदल सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्या देशात स्त्रियांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. 10 वर्ष आधी आपल्या देशात गर्भपिशवीचं कॅन्सर कॉमन कॅन्सर होतं स्त्रियांमध्ये. पण आता ब्रेस्ट कॅन्सर कॉमन कॅन्सर आहे. डॉक्टर तुम्ही जे मेन्शन केलं, की स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा आणि अ,
ब्रेस्टचा कॅन्सर जो सर्वात जास्त दिसून येतोय, तर त्याच्यासाठी त्यांनी कोणते मेन रिझन्स दिसून येतात किंवा कोणते मेन कॉजेस आहेत, की जे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे? तर जसं मी आधी सांगितलं गर्भपिशवीचा मुखाचा कॅन्सरचं एकच मोस्ट इम्पोर्टंट कारण असतो आणि तो एच-पी-व्ही व्हायरस आहे. एच-पी-व्ही व्हायरस म्हणजे हा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस आणि हा व्हायरस शरीरात कसं येतात? हे संभोगानेच येतात थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स. तर आणि विथ रिगार्ड्स टू ब्रेस्ट कॅन्सर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकते. आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स कसं होतो? हॉर्मोनल इम्बॅलन्सचं बऱ्यापैकी कारणे आहे आणि त्यापैकी मोस्ट इम्पोर्टंट कारण इज लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे मोटापा, ओबेसिटी या ओबेसिटीमुळे, स्ट्रेसमुळे एक्सोजेनस हार्मोन घेण्याची पद्धत जर असली, त्याच्यामुळे एक्सरसाइज न करणं, हा सगळ्या गोष्टी काय करतो, एक्स्ट्रा बॉडीमध्ये चरबी तयार करते आणि ती एक्स्ट्रा चरबीमध्ये ही अबनॉर्मल हार्मोन साचून जातो आणि हा साचल्यावर ते स्तनामध्ये इफेक्ट क्रिएट करतो आणि त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, अंडकोशाचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर बऱ्यापैकी कॅन्सरचा उत्पन्न होऊ शकते. डॉक्टर तुम्ही जे आता एच-पी-व्ही जो व्हायरस बोललात, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं इन डिटेल सांगाल, की काय एक्झॅक्ट एच-पी-व्ही आहे? एच-पी-व्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस बेसिकली संभोगाने शरीरात येते. हा स्त्रियांचा जो गर्भपिशवीचा मुख आहे, तिथे जाऊन हा व्हायरस बसतो. आता 80% स्त्रियांमध्ये बॉडीची जी इम्युनिटी आहे, त्या इम्युनिटीमुळे हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस डिस्ट्रॉय होऊन जातो. पण 20% महिलांमध्ये हा व्हायरस ते गर्भपिशवीच्या मुखामध्ये राहून त्या मुखामध्ये चेंजेस करू शकते आणि त्या चेंजेसमध्ये व्हाजाइनल डिस्चार्ज, ब्लीडिंग हे सगळं होऊ शकते आणि एक गोष्ट जे होऊ शकते, ते कॅन्सरमध्ये पण बदल होऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी कोणत्या टेस्ट किंवा कोणती चाचणी केली पाहिजे? किंवा एखाद्या स्त्रीला जर या गोष्टीचे म्हणजे स्टार्टिंग सिम्प्टम्स काय असू शकतात? तर हो, या व्हायरसचं आम्ही बऱ्यापैकी प्रिव्हेन्शन करू शकते. एक तर आहे अ, अ, ह्या साठी आमच्याकडे एक व्हॅक्सीन आहे. त्यांना म्हणतात एच-पी-व्ही व्हॅक्सीन आणि व्हॅक्सीन म्हणजे काय असतो? इन्फेक्शन झाल्याच्या आधी घ्यायची असते. म्हणजे छोट्या बाळाला आम्ही पोलिओची व्हॅक्सीन देतात. ते पोलिओ होण्याच्या आधी आम्ही त्यांना देतात. त्याप्रमाणे एच-पी-व्हीची व्हॅक्सिनेशन आहे ते संभोग सुरू होण्याच्या आधी आम्हाला द्यावं लागतं आणि म्हणूनच हा जो व्हॅक्सिनेशन आहे, तरुण मुलींना द्यावं लागतं. 9 वर्षा ते 15 वर्षाच्या मध्ये जे तरुण मुली आणि मुलं असतात, त्यांना हे व्हॅक्सिन द्यायची आहे आणि ज्यांचं संभोग सुरू झालेला आहे, त्यांनी पॅप स्मिअर म्हणून एक टेस्ट असतं आणि एच-पी-व्ही डी-एन-ए टेस्टिंग असतं. ते रुटीनली वर्षात करावी. कारण हा केल्यानंतर आम्हाला कळेल, की हा व्हायरस आहे की नाही आहे, की सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भपिशवीच्या मुखामध्ये हा चेंजेस होत चालला आहे. जोपर्यंत आम्ही हे टेस्ट नाही करणार, तर आम्हाला माहीत नसणार, की हा व्हायरस आहे किंवा व्हायरसमध्ये मुळे गर्भपिशवीच्या मुखात हे सगळं चेंजेस होत आहे. तर हे पॅप स्मिअर करून आम्हाला हा चेंजेस कळेल. जर हा चेंजेस आम्हाला सापडलं, तर आम्ही त्याचा व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो आणि जर प्री कॅन्सरस काहीही वाईट गोष्ट आम्हाला दिसायला लागली, तर त्याचा आम्ही अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट करू शकतो. ही जी एच-पी-व्हीची लस आहे, ती कोणी घ्यावी आणि त्याच्यासाठी काही एज लिमिट आहे का? तर रेकमेंडेशन्स आहे, की हा जो व्हॅक्सीन आहे, आयडियली बिटवीन 9 टू 14 इयर्समध्येच द्यायची आहे. ठीक आहे. पण जर आपल्या कंट्रीमध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये आम्ही हा एक्सटेंड केलेला आहे, की अप टू 45 इयर्स च्या लेडीजला हा व्हॅक्सीन आम्ही देऊ शकते. पण देअर इज अ कारण, की व्हॅक्सीन घ्या, पण तरी पण पॅप स्मिअर तुम्हाला करावं लागणार आहे. दॅट इज मॅन्डेटरी. तर हे व्हॅक्सिनेशनचं डोसेस पण वेगळं असतं. जर हे 9 टू 14चं एज ग्रुपमध्ये आम्ही घेतलं, तर हे व्हॅक्सिनेशनची डोस जी आहे फक्त 2 डोस घ्यावी लागतं आणि जर पुढे घेतलं आम्ही म्हणजे 45, 21 इयर्समध्ये आम्ही घेतलं, तर 3 डोसेस आम्हाला घ्यावे डॉक्टर जर कुटुंबात कोणाला समजा पहिलं काही केस हिस्ट्री असेल ह्याची कॅन्सरसाठीची,
तर त्यांनी मेनली कोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत किंवा त्यांना काय गोष्टी सजेस्ट करता? तर हा जो विषय आहे, हा हेरिडिटरी कॅन्सरचा विषय आहे. फॅमिलियल और हेरिडिटरी कॅन्सर कॅन्सरचा कारण जो कॅन्सरचा कारण असतो, ते फक्त 15% लोकांमध्ये होते. म्हणजे मोस्ट कॉमन कॉज ऑफ कॅन्सर आपोआप तयार होतो किंवा हे सगळं कारणे असतं त्याच्यामुळे तयार होतो. पण 15% मध्ये पेशंटमध्ये असं असतो, की काही कारण दिसत नाही आणि ते हेरिडिटरी असतो. तर हेरिडिटरी कॅन्सरमध्ये प्रत्येक पेशंटचा आम्ही हेरिडिटरी टेस्टिंग नाही करत. जर एक सिस्टमॅटिक हिस्ट्री असली म्हणजे आईमध्ये किंवा आजी-आजोबामध्ये असलं, तर त्यांचं आम्ही एक फॅमिली ट्रीमध्ये जेनेटिक रिस्क किती आहे, हे जेनेटिक रिस्क आम्ही कॅल्क्युलेट करतात बाय गोइंग टू अ जेनेटिक काउन्सिलर. ती जेनेटिक रिस्क जर 10% ची वर असली, तर आम्ही स्पेसिफिक जेनेटिक टेस्ट करतात. ब्रेस्ट कॅन्सर बिकॉज इट इज अ कॉमन कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर या गोष्टींसाठी स्पेसिफिक जेनेटिक टेस्ट असतात. त्या टेस्टचं नाव आहे ब्राका टेस्टिंग, BRCA1 आणि BRCA2 टेस्टिंग. ही टेस्ट करून आम्ही डिटरमाइन करतात, की त्यांच्या बॉडीमध्ये ही जीन्सची काही खराबी आहे की नाही आणि जर ही जीन्सची खराबी असली, तर त्यांच्या मुलांनी काय प्रिकॉशन घ्यावी आणि पेशंटनी स्वतः काय प्रिकॉशन घ्यावी, ते सगळं आम्ही सिस्टमॅटिकली मग डिस्कस करतो. अ, हा जो कर्करोग आहे, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आणि याच्यासाठी म्हणजे काय ट्रीटमेंट एक स्टार्टिंग किंवा बेसिक ट्रीटमेंट काय आहे? तर कर्करोगाचा व्हेरियस प्रकार आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर एंड ऑल. पण एक बॉटम स्टेटमेंट आहे, की कॅन्सर इफ डिटेक्टेड इन द अर्ली स्टेज इज क्युरेबल. तर हे सगळं जे एफर्ट्स आहे आपला टू डिटेक्ट कॅन्सर इन द अर्ली स्टेज आणि ह्याच्यासाठी हे सगळं प्रिव्हेन्शन, लाईफस्टाईल चेंजेस, लसीकरण, स्क्रीनिंग हे सगळं आम्हाला वापरावं लागायला पाहिजे. कॅन्सरचे मुख्य प्रमाणे 4 स्टेजेस असतात. मोस्ट कॅन्सर्स स्टेज 1 किंवा स्टेज 2 मध्ये डिटेक्ट झालं तर त्यांचं आम्ही क्युअर करू शकते. स्टेज 3 पर्यंत आम्ही क्युअर करू शकते, पण स्टेज 3 कॅन्सरमध्ये मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंटची गरज पडू शकते, लाइक किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी. आणि स्टेज 4 म्हणजे लास्ट स्टेज कॅन्सरचा. याच्यात आम्ही कॅन्सरला क्युअर करू शकत नाही. याच्यात फक्त कॅन्सरबद्दल झालेला जे सिम्प्टम्स आहे आणि पेशंट कॅन्सरमुळे ज्यांना त्यांना त्रास होत आहे, ते सिम्प्टम्सला आम्ही फक्त कंट्रोल करू शकते. पण आम्हाला या स्टेजपर्यंत पोहोचायचंच नाही आहे. आम्हाला कॅन्सरला स्टेज 1 मध्येच कंट्रोल करायची आहे आणि स्टेज 1 मध्ये डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ कॅन्सर, ट्रीटमेंट मोडॅलिटीज मोस्ट कॉमनली सर्जरी असतात किंवा रेडिएशन, लाईट ट्रीटमेंट असू शकते. किमोथेरपी खूपच कमी प्रमाणे लोकांना लागतं इन स्टेज 1 कॅन्सर आणि म्हणूनच आम्ही पेशंटला एन्करेज करतो, लोकांना एन्करेज करतो, की आपलं सायन्स आणि सिम्प्टम्स, बॉडीची लक्षणे, चिन्हे निग्लेक्ट करू नका, दुर्लक्ष करू नका. डॉक्टरकडे जाऊन भेटा आणि योग्य प्रमाणे टेस्ट वगैरे करा. डॉक्टर तुम्ही जो हा एन्करेजमेंटचा जो पॉइंट आला, त्याच्यात आजही खूप महिलांना डॉक्टरकडे जाऊन या गोष्टी बोलायला किंवा फॅमिलीमध्ये पण या गोष्टी सांगायला खूप भीती किंवा लाज वाटते. तर अशा वेळी त्या स्त्रीनी काय केलं पाहिजे किंवा त्याकडे कसं लक्ष दिलं करेक्ट. पाहिजे? तर एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, की भीतीने जे तुमची सिच्युएशन आहे, ते चेंज नाही होणार. तर भीतीने उलटा नुकसानच होणार आहे. तर माझा एक मेसेज आहे सगळ्या स्त्रियांना, की स्त्री हा कुटुंबाची खूप इम्पॉर्टंट पार्ट असते. तुम्ही जर हेल्दी असलं, तर तुम्ही बाकी इतर लोकांना नीट ठेवू शकणार. तर तुम्ही काही घाबरायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. काहीही चिन्ह आला, डॉक्टरांकडे जाऊन भेटायचं आहे. तुम्ही मनात एक हे करून ठेवू नका, की हा कॅन्सर होऊ शकत नाही, की काय आहे. तुमचं काम आहे, की एक अबनॉर्मल गोष्ट तुमच्या शरीरात दिसलं, ते काय आहे त्याचं एक निदान करून घ्या आणि त्या निदानासाठी तुम्ही घाबरू नका. कारण कधी-कधी निदानामुळेच कॅन्सर किंवा कुठलाही आजार अर्ली स्टेजमध्येच सापडणार. तर अर्ली स्टेजमध्ये सापडणार तर सगळं नीट होणार. ते जर पुढे गेलं तर आम्हाला पुढे जाऊन अजून ट्रीटमेंट करावं लागणार. पैसे पण जाईल, जास्त वेळ पण जाईल आणि हा सिच्युएशन आम्हाला करायचं नाही आहे.
डॉक्टर, तुमची लाईफस्टाईल आणि तुमचं जे आहार आहे, हा या कर्करोगाच्या सर्व ट्रीटमेंटमध्ये कसा रोल प्ले करतो? खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण आता रिसर्चनी हे प्रमाण दिलेलं आहे, की कर्करोग इज अ लाईफस्टाईल डिसीज. जसं डायबिटीज, हायपरटेन्शन लाईफस्टाईल डिसीज आहे. कर्करोग पण लाईफस्टाईल डिसीज आहे. आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. कितीही पोल्युशन झालेली आहे, कितीही अ, खाणपानामध्ये कितीही चेंजेस झालेला आहे. आणि हा सगळं पोल्युशन हा खानपान आपल्या शरीरात काय चेंज करत आहे आम्हाला कोणालाच माहित नाही. तर आम्ही कसं माहिती घालणार? बाय डूइंग these screening tests, by developing a health discipline, by going to the hospital and getting these health checkup and health tests done. आणि बॅलन्स्ड डाएट ठेवावी, बॅलन्स्ड लाईफस्टाईल ठेवावी. वी हॅव काही फूड फॅड्स वगैरे आम्हाला फॉलो करायचं नाही आहे. आम्हाला रुटीन आपल्या देशात मिळणारी जे अन्न आहे, आपल्या देशात मिळणारी जे भाजीपाला आहे, त्याचाच उपयोग करायचा आहे, तेच खायचं आहे. कारण आपल्या देशात हा अन्न आपल्या शरीरासाठी योग्य आहे. बाहेरगावी देशात त्या देशात योग्य आहे. बाहेरगावीचं जेवण आपल्या देशात योग्य जेवण नाही आहे. आणि त्याप्रमाणे एक्सरसाइज खूपच इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या शरीराला जितकं कपॅसिटीमध्ये एक्सरसाइज आम्ही करता आलं, त्याप्रमाणे आम्हाला हालचाल करायची आणि एक्सरसाइज करायचं आहे. डॉक्टर, एक लास्ट क्वेशन, की महिलांनी याबाबत काय विशेष काळजी घ्यावी आणि त्यांनी पुढे या गोष्टी होऊ नयेत किंवा कशा त्या गोष्टी त्याच्यात जागरूकतेबद्दल काय सांगाल? म्हणजे की कसं त्या गोष्टीतून सर्व तर मोस्ट इम्पोर्टंटली लाईफस्टाईल चांगलं मेंटेन करा. वजन वाढू देऊ नका. ते इम्पॉर्टंट आहे. आपल्या वयाप्रमाणे जर 40-50 वर्षाच्या स्त्रिया प्लीज ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, पॅप स्मिअर स्क्रीनिंग, हेल्थ स्क्रीनिंगसाठी जावं आणि शरीराने काहीही चिन्ह आणि काहीही लक्षण दिलं, जे आधी नव्हतं आणि आत्ता उत्पन्न झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे रोजचं रोज कामात त्रास नाही होत, तरी पण जाऊन त्याचं निदान करायचं. त्याच्यावर तुम्ही वेट करू नका. तुमचं स्वतःचं एक इम्प्रेशन क्रिएट करू नका. त्याचं निदान करा आणि त्या निदान केल्यानंतर जसं डायग्नोसिस येईल त्याप्रमाणे पुढे ट्रीटमेंट घ्या. तर या होत्या डॉक्टर स्मिता सिन्नू कुमार. डॉक्टर, तुम्ही आम्हाला खूपच माहितीपूर्वक माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. थँक यू. धन्यवाद. थँक यू.